जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात मध्यरात्री धोकादायक व प्राणघातक हत्यारे घेऊन रस्ता लुटीच्या उद्देशाने थांबलेल्या 7 सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे। अधिक माहिती अशी की त्यांच्याजवळून गावठी पिस्तूल, तलवारी, अन्य शस्त्र, 13,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अधिक माहिती अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी केलेल्या कारवाईचं कौतुक केले। तसेच दिनांक 27 रोजी गोपनीय माहिती आधारावर रात्री 3 वाजेच्या सुमारास तात्कालिक पोलीस पथक तयार करून रणगाडा चौकाच्या पुढे बायपास रोड पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार MH26 CH 17 ते 20 असल्याचं 17 ते 30 दिसल्याने त्यांची सखोल चौकशी केली असताना त्यामध्ये आरोपींनी खाकी दाखवतात संभाजीनगरात गुन्हे चौकशीतील आरोपींवर यापूर्वी नांदेड, संभाजीनगर, वैजापूर आणि चोपडा येथून खून करण्याचा प्रयत्न व दरोडा, जबरी, चोरी, दंगल, दहशत माजवणे आणि अग्निशस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झाले। त्यामधील दोघे नुकतेच स्थान बंधनातून बाहेर आले होते। या आरोपींची नांदेड परिसरात मोठी दहशत असून ते शस्त्राचा भाग दाखवून खंडणी वसूल करणे, अपहरण करणे, लोकांची छेड करणे, व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करणे असे कृत्य करत असल्याचं तपासात उघड झाले। यावर चोपडा येथे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व त्यांच्या पथकाने एकनाथ भिसे, हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जयागे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, मदन पावरा, रवींद्र मंदी, विनोद पाटील, किरण धनगर, योगेश पाटील, प्रकाश ठाकरे यांनी या कारवाईत सहकार्य केले। तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.